नमस्कार, मी गीता कारेकर। आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचा पुढचा पार्ट बघणार आहोत। तर मी कटिंग करून घेतलेला आहे। कटिंग बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कटिंगचा व्हिडिओ काढू आपण। आता मी अस्तर कापून घेतलेला आहे आणि ब्लाउजचं कापड पण कापून घेतले त्या मापानुसार। ब्लाउजचं कापड हे अस्तरपेक्षा अर्धा इंच नेहमी जास्त कटिंग करायचं असतं। नंतर एकमेकांना जोडल्यानंतर मग ते फिनिशिंगमध्ये आपण कट करायचं आणि त्याच्यानंतर अस्तर हे ब्लाउज पिसाला जोडून घ्यायचं चारी बाजूनी व्यवस्थित। त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा जोडायला। हे फिनिशिंग मध्ये कट करून टाकायचं सगळं व्यवस्थित आणि या पद्धतीने सगळे जोडून घेऊयात आपण। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते काय काय करायचं, कुठं काय करायचं, हे पूर्ण सगळा ब्लाउज जोडते मी। अस्तर जोडून घेते ब्लाउजला। बोल, मी कट करते पटकन। आता हा आपला गळ्याचा पार्ट आहे, त्याला कॅनव्हास लावणार आहे मी। तर मी कॅनव्हासची बचत केली आहे, होता तुकडा त्याच्यामध्ये फक्त। आता आपल्याला या गळ्याला गोट घालून घ्यायचे। त्यासाठी मी क्रॉस पट्ट्या 1.5 इंचाच्या काढून घेतलेत आणि त्या एकमेकावर ठेवून तिरप्या जोडून घ्यायच्या, म्हणजे क्रॉस पट्टी गोट व्यवस्थित येतो। तिरका जोडायचा आणि नंतर एका साइडनी थोडीशी दुमड घालून टीप मारून घ्यायची पूर्ण पट्टीला। आता ती गळ्यावर अटॅच करून घ्यायचे। ब्लाउज सुलटा ठेवायचा आणि गळीची पट्टी काढलेली उलटी ठेवायची आणि ह्या पद्धतीत जोडून घ्यायची। पान आकार केलेला आहे। प्रिन्स कटला पान आकार सुंदर दिसतो, एकदा तुम्ही करून बघा, छान दिसतो आकार। आणि मी या ब्लाउजला हुक आणि बटन करणार नाहीये। पाठीमागचा पण भाग अखंड आहे आणि पुढचा भाग पण अखंड आहे। मी एका साइडला ना चेन लावणार आहे, चेन लावून ब्लाउज शिवणार आहे हा। अशा पद्धतीने जेवढा हवा तेवढा बारीक करून पूर्ण गोट मारून घ्यायचा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या काही चुका होत असतील त्या पण सांगा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या दुरुस्त करेन चुका। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपल्याला कटोरीचा भाग जोडायचा आहे, म्हणजे प्रिन्स कटचे 2च भाग असतात, तर आपल्याला साइडचा भाग जोडायचा आहे। न खेचता व्यवस्थित पॉइंटवर पॉइंट आला पाहिजे। आपला टक्स पॉइंट जिथं खून केली, कट मारून घेतलाय, ते बरोबर कटवर कट आला पाहिजे।
असं न खेचता खालचंही कापड खेचायचं नाही, वरचंही कापड खेचायचं नाही, अशा पद्धतीत पार्ट जोडायचा तो. आता असाच मी हा दुसरीकडचा पण जोडून घेते. बघा किती छान पफ आलाय. मी याला कप्स लावलेले नाही आहेत, रेग्युलर ब्लाऊज आहे घरी वापरण्यासाठी, त्यामुळे कप्स लावायचे नाही आहेत. कप्स लावल्यावर छान दिसतो प्रिन्स कट. व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या ह्या आणि प्रत्येक टिपवर नख ओढायचं, म्हणजे टिप अशी प्रेस केल्यासारखी बसते. आता आपल्याला खालच्या साईडला पण गोट मारून घ्यायचं आहे, कमरेच्या बाजूला पण. हे बघ, हे बघा असा आपला प्रिन्स कट ब्लाऊज तयार झालेला आहे. किती छान दिसतोय, सुंदर. कमी वेळेत शिवून दाखवला आहे. धन्यवाद.